नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिकच्या पोलीस आयुक्तालयासमोर पहाटेचा भीषण अपघात। एकाचा जागीच मृत्यू, दुसरा मृत्यूशी झुंज देतोय। थरार सीसीटीव्हीत कैद। नाशिक शहर आज पहाटे भीषण अपघाताने दणाणून गेले। गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोर भरधाव वेगातील दुचाकीचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे। संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गंगापूरकडून अशोक स्तंभाकडे जाणारी युनिकॉर्न दुचाकी MH18 CJ0918 वेगात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। दुचाकी थेट रस्त्यावरील डिवायडरवर जाऊन जोरात आदळली। धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतर फरफटत गेली आणि दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले। अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसर दणाणून गेला। मल्हारखान परिसरातील नागरिक घराबाहेर धावत आले। स्थानिकांनी तत्काळ अॅम्ब्युलन्स आणि पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका काही मिनिटात दाखल झाले। जखमी तरुणाला तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। पहाटेच्या शांततेला चिरत झालेल्या या अपघाताने शहरात हळहळ व्यक्त होत आहे। भरधाव वेग आणि बेफिकीर वाहन चालकत्व पुन्हा एकदा जीवावर बेतल्याचे या दुर्घटनेतून समोर आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।